नमस्कार मैत्रिणींनो, तुमच्या घरात कधी अचानक काच फुटली आहे का? खिडकीची काच, फोटो फ्रेमची काच किंवा आरसा अचानक तडकला आहे का? आणि त्यानंतर तुमच्या मनात एक प्रश्न आला आहे का की हे नेमके का झाले? अनेक लोक अशा घटनांना साधी दुर्घटना समजतात, तर काही जण यामागे संकेत असू शकतो असे मानतात. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण याच विषयी सविस्तर चर्चा करणार आहोत. मात्र सुरुवातीचा एक छोटे स्पष्ट सांगते, काच फुटणे म्हणजे लगेच काही वाईट होणार असे नाही, परंतु अनेक लोकांच्या अनुभवातून काही गोष्टी समोर येतात ज्या जाणून घेण्याचं महत्त्व आहे. व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी एक अशी गोष्ट सांगणार आहे जी बहुतेक लोक दुर्लक्ष करतात. मैत्रिणींनो, आपले घर हे फक्त चार भिंतीचे नसते. त्या घराशी आपल्या भावना जोडलेल्या असतात, आपल्या आठवणी जोडलेल्या असतात, आपले सुख दुःख जोडलेले असते. म्हणून घरात घडणारी प्रत्येक गोष्टी आपले लक्ष वेधून घेते. विशेषतः अचानक काच फुटली तर अनेक लोकांना वाटते की हे फक्त साधी घटना आहे, आणि अनेक वेळा खरे देखील असते. जुन्या काचाचा तापमानातील बदल, चुकीची बसवणी आणि इतर कारणामुळे काच फुटू शकते. परंतु काही लोकांच्या जीवनात वारंवार असे घडते. मग त्यांना प्रश्न पडतो की यामागे काही वेगळे कारण आहे का? भारतीय परंपरेमध्ये घरातील वस्तूंना खूप महत्त्व दिले आहे. विशेषतः आरसा, देवघर, उंबरठा आणि काच यांच्या कारणे गोष्टी घराच्या वातावरणाशी जोडल्या जातात. असे म्हणतात की घरातील वातावरण सकारात्मक असेल तर मन प्रसन्न राहते, आणि वातावरण नकारात्मक असेल तर सतत बेचैनी जाणवते. याच कारणामुळे काही लोक काच फुटल्याचा एक संकेत मानतात. तर तुम्ही विचाराल, नेमका कोणता संकेत? काही लोकांच्या मते काच फुटणे म्हणजे घरात साचलेली नकारात्मक दूर असल्याचे प्रतीक असू शकते. काही लोक असेही म्हणतात की एखादा मोठा तणाव किंवा वाद घरात निर्माण झाला असेल तर त्यांचा परिणाम वातावरणावर दिसू शकतो. हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झाले नाही, परंतु लोकांमध्ये अशी समजूत प्रचलित आहे. आता दुसरी गोष्ट, जर घरात सतत भांडणे होत असतील, एकमेकाशी संवाद कमी झाला असेल, घरातील सदस्य नेहमी रागात राहत असतील, तर घरातील शांतता नष्ट होते. अशा वेळी अनेकांना घरात अस्वस्थता जाणवते. मैत्रिणींनो, घरातील शांतता ही खूप मोठी संपत्ती असते. पैसा कमवणे सोपे असते, पण घरातील आनंद टिकवणे कठीण असते. म्हणूनच जर घरात वारंवार अशा घटना घडत असतील तर प्रथम घरातील वातावरण तपासा. सर्वजण आनंदी आहेत का? कोणी मनात दुःख ठेवले आहे का? कोणाला सतत ताण होत आहे का? या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आता एक वेगळे गोष्ट पाहू. अनेक लोक सांगतात की आरसा फुटल्यानंतर त्यांना भीती वाटू लागते. त्यांनी इंटरनेटवर शोध घेतला. कोणी म्हणाले अशुभ आहे, कोणी म्हणाले संकट येणार, कोणी म्हणाले मोठा अपघात होणार, आणि मग ते आणखी घाबरले. पण मैत्रिणींनो, भीती हीच सर्वात मोठी चूक असते. कारण भीतीमुळे मन नकारात्मक विचार करू लागते, आणि तेव्हा मन नकारात्मक होते. तेव्हा प्रत्येक गोष्टी वाईट वाटू लागते. म्हणून कोणतीही घटना घडली तरी घाबरू नका. शांतपणे विचार करा, कारण प्रत्येक गोष्टीचा अर्थ अशुभच असतो असे नाही. आता एक महत्त्वाचा प्रश्न, तुमच्या घरात काच फुटली तर तुम्ही काय करता? बहुतेक लोक लगेच चर्चा सुरू करतात. कोणी म्हणतात अपशगुन, कोणी म्हणतात संकट, कोणी म्हणतात काळजी घ्या. पण त्याऐवजी तुम्ही शांत राहा, घर स्वच्छ करा, फुटलेली काच काळजीपूर्वक हटवा आणि सकारात्मक विचार करा. सकारात्मक विचारामुळे मन मजबूत राहते. मैत्रिणींनो, स्वामी समर्थाच्या शिकवणीत एक गोष्ट वारंवार सांगितली आहे, ती म्हणजे श्रद्धा आणि धैर्य. जीवनात अनेक घटना घडतील, काही चांगल्या, काही वाईट, पण प्रत्येक वेळी घाबरून चालत नाही. मन स्थिर ठेवावे लागते, विश्वास ठेवावा लागतो, स्वामींवर श्रद्धा ठेवावी लागते. आज अनेक लोक छोट्या छोट्या गोष्टींना घाबरतात. काच फुटली की घाबरतात, स्वप्न पडले की घाबरतात, रात्री जाग आली की घाबरतात. पण खरे पाहता मन मजबूत असेल तर भीती कमी होते. म्हणूनच
अशा वेळी स्वामीचे नामस्मरण करा. श्री स्वामी समर्थ हा जप मनात करा. मन शांत होईल. आता आणखी एक गोष्ट, कधी जीवन आपल्याला काही संदेश देते. तो संदेश काच फुटण्याचा नसतो, तर संदेश आपल्या परिस्थितीचा असतो, आपल्या सवयीमध्ये असतो, आपल्या निर्णयामध्ये असतो. पण आपण त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो आणि लक्ष दुसरीकडे देतो. उदाहरणार्थ, जर घरात सतत वाद होत असतील त्यावर उपाय शोधा. जर घरात तणाव असेल तर संवाद वाढवा. जर मन अशांत असेल तर सकारात्मक विचार करा, कारण खरा बदल इथून सुरू होतो. मैत्रिणींनो, घर एक नेहमी गोष्ट लक्षात ठेवा. घरात आनंद असेल, अनेक समस्या आपोआप लहान वाटतात आणि घरात शांतता असेल तर लहान समस्या देखील मोठ्या वाटतात. म्हणून घरातील वातावरण सकारात्मक ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. सकाळी देवाचे स्मरण करा, एकमेकांशी प्रेमाने बोला, राग कमी करा, कृतज्ञता ठेवा आणि चांगले विचार करा. घरात त्यामुळे ऊर्जा बदलते असे अनेक लोक मानतात. आता शेवटी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, काच फुटला म्हणून घाबरू नका, पण ती घटना पूर्णपणे दुर्लक्ष करू नका, कारण ती तुम्हाला प्रश्न विचारते असू शकते. तुमच्या जीवनात सर्व काही ठीक आहे का? तुम्ही स्वतःकडे लक्ष देत आहात का? तुमच्या घरातील वातावरण आनंदी आहेत का? हा प्रश्नाची उत्तरे शोधा. कदाचित तिथेच तुम्हाला हा खरा संदेश मिळेल. मैत्रिणींनो, जीवनात कोणतीही घटना घडो, भीतीपेक्षा श्रद्धा मोठी ठेवा, नकारात्मकापेक्षा सकारात्मक मोठी ठेवा आणि संकटापेक्षा स्वामी समर्थांवर विश्वास ठेवा. आणि कारण श्रद्धा असेल तर मनात शक्ती असते आणि मन मजबूत असेल तर कोणतीही परिस्थितीत हाताळता येतो. श्री स्वामी समर्थ. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. जय जय सद्गुरू स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.